हॅलो. चला सर, मॅच सुरू करूया. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. दुसऱ्या गटात आपण पोहोचलोय. दुपारचे बरोबर 2:15 झालेत. पहिला चेंडू हो तेज तर्रार अनिकेत आपला संपूर्ण क्लास मैदानावरती दाखवतो. या चेंडूवरती एक चांगल्या ॲक्शनवरती चेंडू समाप्त होताना पाहायला मिळालाय. चांगल्या लेंथवरती आपण बघितलं तर मात्र जय गणेश कणकवली संघाकडनं हे प्रतिनिधित्व करत असताना पहिला चेंडू सुरेखरित्या मैदानावरती झालाय. त्यावरती मात्र आपण जर बघितलं तर पहिला चेंडू निर्धाव येतोय. टेंबवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना आता मात्र पहिला चेंडू थोडासा वाचलाय, जखडलाय, पकडलाय. त्यानंतरच्या चेंडूवरती प्रहार करण्यासाठी फलंदाज सज्ज होईल. मात्र हा चेंडू अचूक टप्प्यावरती येतोय. पडल्यावरती चेंडू वाटतोय की कुठेतरी बाउन्स होईल, कुठेतरी मूव्ह करेल. मात्र चेंडू पडतोय आणि अजून थोडासा खालच्या बाजूने येताना पाहायला मिळालाय. फलंदाजाने आधी उंच उडी घेतली आहे, त्यामुळे बॅट आणि चेंडूचा जो संपर्क होता तो खालच्या बाजूने न होता चालून गेलाय. सलगचे 2 चेंडू हे निर्धाव आलेत. आता मात्र विचार करावा लागेल फलंदाजाला. स्ट्रायकिंग एंडवरती अमोल आपल्याला पाहायला मिळतो. सलगचे 2 चेंडू त्यांच्या बॅटमधनं आतापर्यंत निर्धाव गेले आहेत. त्यानंतर मात्र परत एकदा हा मात्र चेंडू बॉडी लाईनवरती येताना पाहायला मिळाला. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेची कुठची शक्यता, कुठची शंका दोन्ही फलंदाजांच्या मनात नाही आहे. चेंडू हा बघितला तर मात्र एका धावेवरती स्वतःचं संघाचं खातं ओपन करणारा फटका येतोय. बघूया पुढील चेंडू असेल. 3 चेंडूंवरती आतापर्यंत मात्र एक धाव खर्च झाला होताना आपल्याला पाहायला मिळाले. एक अचूक लाईन वरती गोलंदाजी. परत एकदा हो तेज तर्रार रफ्तारवाली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत परत एकदा या फलंदाजाला देखील 2 चेंडूंचा आस्वाद दाखवलाय. कणकवली संघ आज मात्र गोलंदाजी करत असताना पहिलं षटक अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. सलगचे 2 चेंडू आपलं वर्चस्व गाजवून दिलंय. एक धाव तर नक्कीच मिळाली आहे बॅटच्या साह्याने आणि तशाच प्रकारचे आतापर्यंत 2 चेंडू या फलंदाजाला देखील निर्धाव आले. परत एकदा हो तोच चेंडू हा पायच्या स्वरूपात. यष्टिरक्षकांना थोडीशी मिस्टेक झाली आहे. यष्टिरक्षक मात्र थोडासा विचंबनामध्ये आहे की हा चेंडू पकडावा, हा चेंडू सोडावा, काय होईल या चेंडूवरती हे पाहणं गरजेचं आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे आणि ही सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव ही चोरतायत मैदानाच्या आतवरती. दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतवरती होते आणि या 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी पहिलं षटक सांगितले जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीस अखेरी धावसंख्या पोहोचते बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. मसुरे संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. मसुरे संघ आता मात्र आपण जर बघितलं तर दुसरं षटक PS मॅजिकल षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. PS स्पोर्ट्सचं मॅजिकल षटक सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कोणीही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर नसेल. या षटकावरती जेवढ्या धावा तुम्ही फलंदाजी करत असताना बनवाल त्याच्या दुप्पट धावा तुम्हाला मिळाल्या जातील. अर्थात धाव केल्या तर 20 मिळतील. मात्र स्वल्पविराम परत एकदा तुमचा जर विकेट्स गेला तर ज्या रनबॉल सिच्युएशनने धावा चालतायत त्याच धावा तुमच्यापर्यंत चालल्या जातील. म्हणजे हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल. गोलंदाजाचं नाव सांगा सर. राम. दुसरं षटक हाताळतोय राम. पहिला चेंडू बॉडीवरती येताना पाहायला मिळतोय. एक धाव तर पूर्ण झाली आहे. ऍक्शन खूप चांगली ह्या गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. स्पीड ऍक्शन आहे. एक धाव तर पूर्ण झाली आहे. एक धावेचं महत्व आहे या ओव्हरमध्ये. जर तुमची विकेट वाचली तर मात्र, कारण मगाचा सामना जर बघितला DRCCचा तांबर्डेक संघासमोर थोडासा लो फायटिंग होता. गोलंदाजांनी नंतर मेहनत घेतली आहे. मात्र तोपर्यंत यष्टिरक्षकांना थोडीशी मिस्टेक झाली आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. चेंडू अवांतर आलाय. म्हणजे ही बोनसवाल्या ह्या 2 धावा आल्या. एक ही बाईच्या स्वरूपात आहे, दुसरी स्वयच्या स्वरूपात आहे. म्हणजे एका चेंडूवरती गोलंदाजाने आतापर्यंत 3 धावा राम यांनी खर्च केल्यात. या धावा येणाऱ्या वेळेमध्ये समोरच्या संघाला प्लस होतील. तुमच्या संघातना मात्र येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला फलंदाजी करत असताना कणकवली संघ हे बनवावे लागतील. हे सर्व आराखडा डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला फलकेबाजी या मैदानाच्या आतवरती करावी लागेल. परत एकदा हा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. बॅटने कमी धावा आल्यात, मात्र ज्या धावा आल्यात त्याला मात्र विचार केला तर मात्र वेलकम करतोय तो फलंदाजी करत असणारा संघ टेंबवली संघ. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. दोन्ही साईडच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा आता मात्र धावा डबल होणार नाहीये. पहिली दांडी गुल झाली आहे. ह्या धावा तुम्हाला डबल झाल्या असत्या. आतापर्यंत मात्र 3 धावा दिल्या गेल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या चेंडूवरती टाटा बाय बाय. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे कर्णधार नाणेफेकीसाठी या.
अमरज्योत साळशी नवीन फलंदाज हर्षद मैदानाच्या आतवरती जाताना पाहायला मिळतोय. टेंबोली संघाचं प्रतिनिधित्व करताना थोडासा लो मुकाबला मैदानाच्या आतवरती. कुठच्या तरी फलंदाजाला ते चार्ज स्वतःच्या हातामध्ये घेऊन मोठे फटक्यांपर्यंत घेऊन जावं लागेल. आता मात्र धावा इथं डबल होणार नाहीये. जी आपले आतापर्यंत स्कोर झाले 8 धावा त्यात एवढ्या त्याच हिशोबाने चालतील. माफ करा 6 धावा त्याच हिशोबाने चालतील. त्यानंतर एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मात्र तोपर्यंत एक धाव होते पूर्ण. आरामात एक धाव पूर्ण झाली आहे. एक धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते अर्थातच 7 धावांवरती. कालच्या दिवसातील लो संपूर्ण टोटल लो होती ती मात्र 6 धावा 5 धावांची विजयासाठी 6 धावा होत्या. परत एकदा मोठा हिट करण्यासाठी प्रयत्न चाललेला बॅट आणि चेंडूवरती तेवढंसं चांगलं समीकरण नाहीये. मात्र या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा घ्याव्या लागतील. येणाऱ्या वेळेमध्ये क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. कुठच्याही क्षणी हा खेळ रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यासाठी तुम्हाला विकेट्सवरती शेवटपर्यंत उभं राहणं हे गरजेचं असतं. आणि हा क्रिकेट आहे हा कधीही तुम्हाला एका मॅच मध्ये हिरो बनवू शकतो तर दुसऱ्या मॅच मध्ये हाच खेळ तुम्हाला झिरो देखील बनवू शकतो. मात्र परत एकदा सुरेख चेंडू तेवढाच चांगला फटका खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास जातोय एका टप्प्याचं उल्लंघन करून सीमारेषा पलीकडे हर्षदच्या बॅटमधना हर्षित करणारा चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार जाताना पाहायला. परत एकदा सुरेख चेंडू तेवढाच चांगला फटका खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास जातोय एका टप्प्याचं उल्लंघन करून त्या धावफलकावरती झालाय. या षटकाचा विचार केला दीपेश सर तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 6-3-9 धावा या षटकावरती आल्या होत्या. विकेट जर थांबला गेला असता तर मात्र या षटकाला 18 धावा निघाल्या गेल्या असत्या. मसुरे संघाचा कर्णधार सौरभ या ठिकाणी येतोय. कर्णधार आणि टॉस विन झालाय साळशी. गोलंदाजी मार्कवरती शेवट षटक हाताळलं जाईल आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच गुरु राणे शेवट षटक हाताळलं जाईल. 12 धावा रन बॉल सिच्युएशन वरती हा सामना चाललाय. 20-25 धावांवरती जरी विचार केला तरी कसं तरी पोहोचून गोलंदाजांनी थोडी मेहनत घेतली तर मॅचला थोडं रंगतदार घेऊन येऊ शकतात. मात्र तोपर्यंत फलंदाजांना मेहनत करावी लागेल. एक धाव तर पूर्ण झाली आहे. आता मात्र काय करतोय स्ट्रायकिंग एंड वरती अमोल तुषार बॅटने धावा ज्याच्या निघाल्यात त्याला स्ट्रायकिंग वरती आणणं गरजेचं आहे. ज्याच्या बॅटमधनं एक चौकार निघालाय तो स्ट्रायकिंग एंड वरती येणं गरजेचं होता. मात्र तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. मात्र परत एकदा चेंडू हा स्वैर गणला जाईल. पंचांचे हात समांतर करून चेंडूला दंडात्मक कारवाई केली जाईल. क्रिकेट एक सांकेतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं संबोधला जाणारा हा चेंडू आता मात्र स्वैर केला जातोय. टेंबोली संघासाठी एक धाव ही मात्र मिळाली जाईल. परत एकदा चांगला चेंडू त्यावरती मात्र एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का की स्वतःवरती मात्र विश्वास दाखवला जाईल. जर तुम्ही विश्वास दाखवला तर तिसरी धाव देखील तुम्हाला निघाली असती. आता मात्र स्ट्राईक ही हर्षदकडे आली आहे. हर्षद वरती जास्ती दारोमदार असेल ती टेंबोली संघाची कारण या मॅच मध्ये आता मात्र 3 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्याने आले आहेत. मात्र ज्या बॅटरच्या बॅटमधना 4 धावांसाठी फटका निघाला होता तो आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आहे. आणि आता मात्र टेंबोली संघ हा नक्कीच विचार करत असेल की याच्या बॅटमधनं अजून एखाद दुसरा मोठा हिट व्हावा आणि ही अपेक्षा पूर्ण करेल का हर्षद हे पाहणं गरजेचं असेल गुरु राणे याच्या विरोधात. परत एकदा हा चेंडू पडतोय थोडासा बाहेर साईडने जातोय. पंचांनी परत एकदा हा हात समांतर करून चेंडू अवांतर असल्याची खून केली आहे. सांघिक धावसंख्या 17 धावांपर्यंत पोहोचताना पाहायला मिळते. हर्षद वरती दारोमदार असेल का. एक चौकार आलाय त्यानंतर मात्र बोनसवाल्या धावा यायला देखील सुरुवात झाली आहे. परत एकदा चेंडू बॅट आणि चेंडूवरती थोडासा गॅप निर्माण होते. मात्र चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. आतापर्यंत या षटकातील बघितलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. राहिलेला 3 चेंडूंवरती एकाच दुसरा मोठा हिट करायचा हा इरादा असेल का हर्षदचा. मोठा फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक तर त्या ठिकाणी आहे. चूक करणार नाही कुठचीही. आपल्या सेफ साईड मध्ये चेंडूला विसावा दिला जातोय आणि पाठवला जातोय हर्षदला बॅक टू द पवेलियन. तांबेडेक संघाला टेंबोली संघाला हा इरादा असेल का हर्षदचा. मोठा फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक तर त्या ठिकाणी आहे. चूक करणार नाही कुठचीही. आपल्या सेफ साईड मध्ये चेंडूला विसावा दिला जातोय आणि पाठवला जातोय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा सर झाले आहेत. म्हणजे रन बॉल सिच्युएशनला ज्याची वाट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय तो येतोय का असं वाटायला लागलंय. पावसाचं थोडंसं वातावरण झालंय. जरी बाहेर पाऊस पडत नसेल तरी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मधनं खूप पाऊस पडतोय घामाचा. एवढं गरम आजच्या दिवसामध्ये होतंय. काल अक्षरशः थंडी वाजत होती. आज गरम होतंय. ही कोकणातली मजा आहे आमच्या कोकणामध्ये जे आहे ते कुठेच नाहीये.
आणि आमच्या कोकणामध्ये पावसाळी क्रिकेट देखील आहे. परत एकदा चेंडू हा बॉडी लाईन वरती येतोय, ज्या ठिकाणी मारायचा होता त्या ठिकाणी तर चेंडू गेला नाहीये, मात्र ज्या ठिकाणी आलाय त्या ठिकाणी 2 धावा तर निघाल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील होईल. थांबून काय करायचंय, चेंडू हातामध्ये, तिसरी धाव देखील पूर्ण. चौथी धाव होईल का? नाही नाही, तुषार म्हणेल बस भाई स्ट्राईक घेतो. शेवटचा चेंडू आहे. परत एकदा आणि एक धाव शॉर्ट आहे का? ओके, म्हणजे 2च धावा असतील आताच्या. 19 धावा होतील. यस, एक धाव शॉर्ट. 19 धावा झाल्या. शेवटचा चेंडू हा बाकी आहे. आधीच धावांची पुंजी तुमच्याकडे थोडी कमी आहे आणि त्यात तुम्ही शॉर्ट धावा घेताय, म्हणजे गोलंदाजांना तुम्ही अजून भुसकाट टाकताय. आम्ही काय करायचं गोलंदाज यानंतर विचार केला जाईल टेंबोली संघाच्या बाजूने. मात्र टॉस अमरज्योत साळशी संघ विजयी झालाय पुढच्या सामन्यासाठी. परत एकदा शेवटचा चेंडू, त्यावरती मोठा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक खाली आलाय आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये चेंडूला विसावा दिलाय. पहिल्या इनिंगचा गेम समाप्त झालाय. टेंबोली फलंदाजी करत असताना धावा जमवतो 19 विजयासाठी. 18 चेंडू आणि गरज असेल विजयासाठी 20 धावांची. चला टेंबोली संघ, आपण लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. अमरज्योत साळशी, तुमचा निर्णय असेल तो लगेच सांगा. मायक्रोफोनवरती आवाज बदलूया. आवाज असेल मनोज मेघर सर यांचा. चलो गेम ऑन करो अंपायर प्लीज. मैच ऑन करो. बॉलरचं नाव सांगा. धन्यवाद योगेश पेंडुरकर सर. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. बॉलरचं नाव सांगा. संदीप जाधव टीम की ओर से पहला ओवर लेकर, जबकि 20 रन का पीछा कर रही है टीम. जय गणेश कनकौली, एक छोटा सा लक्ष्य है बट यहां पर संदीप जाधव एक अच्छे गेंदबाज माने जाते हैं. सामने बिल्कुल बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर अनिकेत कांबळे, जबकि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी के लिए तैयार है. नॉन स्ट्राइक एंड पर गुरु राणे और इसी बीच गेंद अंदरूनी किनारा, पहले गेंद के ऊपर विकेट की पतन, दबाव बनाया, प्रेशर डालने वाली गेंदबाजी, जबकि यहां पर गेंदबाज संदीप जाधव सैंडी ने दिखा दिया अपना जलवा. विकेट की पतन. नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर, थोड़ा भागते जाना है मेरे भाई. नए बल्लेबाज आशुतोष. आशुतोष माळी
नए बल्लेबाज। अगर देखा जाए तो गेंदबाजी एक अच्छी हो रही है, साइड अच्छी बनाकर आई है टीम। लगता है 20 रन का पीछा जब करना है तो निश्चित रूप से आपको इस सारे गेंदबाजों के सामने अच्छी खासी बल्लेबाजी अब करनी पड़ेगी। आशुतोष माड़ी नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए वन डाउन के रूप में, जो बुमराह नाम से कहा जाते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार संदीप जाधव, दौड़ना शुरू किया। इसी बीच गेंद, एक अच्छी गेंद इस बार कीपर से थोड़ी सी मिस बनी है। ये देखिए छोटी सी टोटल है, आपको अच्छी खासी फील्डिंग करनी पड़ेगी, क्योंकि अगर जीतना चाहते, कमबैक करना चाहते हो तो यहाँ पर अगर देखा जाए टिम्बोली टीम के पास मैं जरूर चला जाता हूँ। देखिए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज, तो यहाँ पर उनको नर्वस नहीं करना है, उनका हौसला बुलंद करना है, आपको फील्डिंग अच्छी करनी है, कैच अच्छे पकड़ने हैं। संदीप जाधव एक अच्छी गेंदबाजी, राइट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। दौड़ना शुरू करते हुए सामने बिल्कुल बल्लेबाज गुरु राणे, एक महान बल्लेबाज माने जाते, इस बार गेंद को खेल दिया, बट हवा में गेंद है, नो मैंस लैंड गिरेगी, क्योंकि वहां तक पहुंच नहीं सकता है खिलाड़ी जो फील्डर, क्योंकि यहां पर उनके पैर फिसल जाएंगे। थोड़ी धीमी दौड़ वहां पर लगाते हुए राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। बिल्कुल सामने अगर देखा जाए टोटल स्कोर है 3 रन। राइट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। दौड़ना शुरू करते हुए गुरु राणे के लिए इस बार अंदरूनी किनारा, बट यहां पर अगर देखा जाए थर्ड मैन फील्डर, थोड़ी सी गैप, लगभग फील्डर तैनात है, गेंद को फील्ड किया। थर्ड मैन रीजन में जरूर गेंद गई है, ओवर थ्रो बना है, 1 रन तो बना लिया, दूसरे के लिए मांग किया, दूसरा भी रन आसानी के साथ पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। इस 2 रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 5 रन। राइट आर्म ओवर द विकेट, राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार है। सामने बिल्कुल गेंदबाज गुरु राणे, एक बिग हिटर मैन, जिनके पास क्षमता है एक लंबा चक्का लगाने की। आने वाला दूसरा ओवर इंपॉर्टेंट रहेगा गुरु राणे, जबकि स्ट्राइक के ऊपर अपने बॉलिंग मार्फत गेंदबाज संदीप जाधव। दौड़ना शुरू करते हुए इसी बीच गेंद, एक अच्छी गेंद तेजी के साथ सीधे कीपर के दस्तानों में चली जाती हुई, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। 2 टीम के बीच में ये मैच खेला जाता हुआ, एक तरफ टिम्बोली टीम है, एक तरफ जय गणेश कनकौली टीम। राइट आर्म राउंड विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। आज के दिन का अगर देखा जाए तो फ्रेश मैच खेला जाता हुआ, इसी बीच गेंद को खेल दिया, बट बैक टू बॉलर गेंद, फील्डर तैनात। और संदीप जाधव ने क्या कमाल दिखाई है भाई, 5 रन खर्च किए और आखिरी गेंद के ऊपर विकेट, सफलता भी अपने टीम को दिलाई, पहले गेंद के ऊपर सफलता दिलाई। और इसके बाद अगर देखा जाए टोटल स्कोर है 5 रन, और गुरु राणे को डगआउट में किया है। 2 बड़े विकेट जैसे कि डगआउट में आ चुके हैं। अनिकेत कांबळे और गुरु राणे, ये दोनों बल्लेबाज डगआउट में वापसी कर रहे हैं। अब नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर, ये इंपॉर्टेंट ओवर रहेगा। नए बल्लेबाज निखिल, ये मैजिक ओवर रहेगी, जैसे कि यहाँ पर पीएस ओवर कहा जाता है। मैजिक ओवर में जिस तरह से इंपॉर्टेंट ओवर है, अब जीतने के लिए 15 रन की जरूरत है। नए गेंदबाज हर्षद, गेंदबाजी के लिए तैयार। हर्षद कोइंडे गेंदबाजी के लिए आते हुए टीम की ओर से दूसरा अपने कोटे का पहला ओवर लेकर राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी करेंगे। चलो थोड़ा सा स्पीड ले लो मैच को, यूवी सर प्लीज। इसी बीच गेंद को खेल दिया, हवा में गेंद है, काफी देर फील्डर ने डाई तो लगा लिया हो, क्या डाई लगा ली है, दोनों खिलाड़ी देखिए मैदान के अंदर क्या डाई लगा ली है। और इस बीच अगर देखा जाए तो रन को तो बचा लिया कहीं ना कहीं, यहाँ पर 1 रन, इस 1 रन के मदद से टोटल स्कोर है 6 रन। हर्षद कोइंडे अपने बॉलिंग मार्फत राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार। राइट आर्म ओवर द विकेट, सामने बिल्कुल बल्लेबाज निखिल, और इसी बीच गेंद, अंपायर का वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन। इस 1 रन के मदद से स्कोर बढ़ता हुआ 7 रन, जबकि दूसरा ओवर प्रगति पर है। कहीं ना कहीं यहाँ पर शांत क्रिकेट चलता हुआ, मैजिक ओवर में तो रन बनने जरूरी है। इसी बीच गेंद थोड़ा सा थर्ड मैन कीपर मिस होते हुए थर्ड मैन की तरफ चली गई है।
और यहां पर अंपायर की उंगलियां ऊपर, विकेट की पतन। जबकि ये वाइड बने हैं, 1 रन तो मिल जाएगा और विकेट जैसी गिरी है। हर्षद कोइंडे गेंदबाज, नए बल्लेबाज इस बीच तैयार है। आठ रन टोटल हो चुके हैं। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए। नए बल्लेबाज रोहित धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए। नॉन स्ट्राइक एंड पर, स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेलने के लिए तैयार है। इसी बीच गेंद को यहां पर डीप फाइन लेग के ऊपर से खेल दिया है। गेंद लगभग सीमा रेखा बाहर 6 के लिए। एक युवा खिलाड़ी है, इसी 6 के मदद से टोटल स्कोर है 14, 14 रन जबकि बन चुके। अभी भी जीतने के लिए 6 रन की जरूरत है। ये दूसरा ओवर जबकि प्रगति पर है, मैजिक ओवर। और यहां पर अगर देखा जाए पीएस ओवर मानी जाती है, राइट आर्म ओवर द विकेट। इसी बीच गेंद, इस बार गेंद सीधे कीपर के दस्तानों में चली जाती है। इसी गेंद के ऊपर कोई रन नहीं। वापस गेंद बॉलर के पास, तो फिर एक बार अपने बॉलिंग मार्क पर गेंदबाज तैयार है स्ट्राइक के ऊपर गेंदबाजी के लिए। इसी बीच देखा जाए तो बहुत ही अच्छे बल्लेबाज है जिन्होंने एक छक्का भी लगाया था अभी अभी। इस बार थोड़े से भटक गए गेंद, और जैसे कि अंपायर का वाइड का इशारा, अब जीतने के लिए 5 रन की जरूरत। जी हाँ, हमारे यहाँ पर जिस तरह से क्लाइमेट डिपार्टमेंट से जहाँ तक अगर देखा जाए दीपेश धूरी सर कह रहे हैं बारिश अब आने वाली है, और इसी बीच गेंद को खेल दिया है। जबकि 1 रन तो निश्चित रूप से, केवल 4 रन की जरूरत। इस ओवर के 2 गेंदे हानि शेष है। बाबा जबकि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी के लिए तैयार है। केवल 4 रन की जरूरत है जीतने के लिए। चलो थोड़ा सा टीम मीटिंग कम ले लो मेरे भाई, जो ऑफिशियल अंपायर है प्लीज ध्यान देना वहां पर। इसी बीच ये गेंद, बाबा हवाई सफर गेंद को किया सीमा रेखा बाहर 6 के लिए। विनर टीम है। जबकि इसी बीच जय गणेश कनकौली टीम विन हो चुकी है। अब मैच होगा कैडबरी क्रिकेट क्लब मसूरे वर्सेस अमरजोत सालसी। टॉस कौन जीत